नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अतिशय हेल्दी आणि सुपर टेस्टी अशी पालक पराठा रेसिपी। ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी अगदी पटकन बनवू शकता। विशेष म्हणजे ही रेसिपी अतिशय पौष्टिक आहे। चला तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। यासाठी लागणार आहे एक जोडी पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घेऊयात। त्याबरोबर 2 कप गव्हाचे पीठ, प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। 2 चमचे बेसन, तुम्ही याऐवजी नाचणीचे पीठ वापरू शकता, याने पराठा अजूनच छान होईल। आता कट करून घेतलेला पालक हलका भाजून घेऊयात। यामुळे पालकाला खूप छान टेस्ट येते। फक्त 1 ते 2 मिनिटे भाजून घ्यायचा। यामुळे पालकाचा कच्चा वास निघून जातो, पण त्यातील पौष्टिक घटक तसेच टिकून राहतात। थंड झाल्यावर बारीक पेस्ट तयार करून घेऊयात। आता आपण वाटण बनवूयात। यासाठी लागणार आहे आपल्याला लसूण, हिरव्या मिरची, आले, कोथिंबीर, जिरे, ओवा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता। थोडंसं मीठ घालून बारीक वाटून घेऊयात। बारीक वाटून घेतल्यानंतर ही पेस्ट आपण पिठामध्ये ॲड करूयात। आता एक बाउल घेऊयात। बाउलमध्ये गव्हाचे पीठ आणि बारीक वाटून घेतलेली पेस्ट ॲड करूयात। अर्धा चमचा हळद, वाटण, पालक मिक्सरला वाटून घेतलेली, चवीनुसार मीठ, तीळ, कलोंजी हातावर चोळून घालायचे, याने कलोंजीचा सुगंध पराठ्यात उतरतो। तीळ कलोंजीच्या कणांनी पराठा दिसायला अजून आकर्षक वाटतो। आता आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये 2 चमचे दही घालून घेऊयात। यामुळे पराठे सॉफ्ट होतात आणि चवीलाही उत्तम लागतात। पालकामुळे पराठा नैसर्गिक हिरवा रंग येतो। पालकात पाणी असल्यामुळे आपल्याला थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे। पिठाचा गोळा घट्ट पण सैल मळायचा आहे। पीठ तयार झालं की 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवले तर पराठे आणखीन छान होतात। आता आपण पराठे लाटून घेऊयात। पिठाचे छोटे गोल गोळे करा आणि हाताने थोडं दाबून लाटण्यावर ठेवा। थोडा पिठात हात लावून हलक्या हाताने पराठा लाटायचा, जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही। मध्यम आकाराचा पराठा उत्तम लागतो। तवा चांगला गरम होऊ द्या। पराठा दोन्ही बाजूने 10 ते 15 सेकंद परतून घ्या। नंतर तेल किंवा तूप लावून छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजा। पराठा जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही, अगदी मध्यम आकाराचा लाटून घ्यायचा। यामुळे पराठा खायला अतिशय चविष्ट लागतो। तुपात भाजलेला पालक पराठा खूपच स्वादिष्ट लागतो आणि मुलांनाही आवडतो। दुसरा पर्याय म्हणजे बिना तेलाचा पण भाजून खूप हेल्दी बनवता येतो। गरमागरम पालक पराठा खाण्यासाठी तयार आहे। हा पराठा दही, लोणचं, चटणी किंवा साध्या भाजीसोबत पण अप्रतिम लागतो। टिफिनमध्ये देताना एक छोटा दहीचा कप आणि लोणचं दिलं तर मुलं खूप आवडीने खातात। अशा प्रकारे आपण सर्व पराठे याच पद्धतीने बनवून घेतले आहेत। म्हणून नक्की करून बघा ही झटपट आणि पौष्टिक पालक पराठा रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या स्वादिष्ट रेसिपी